नमस्कार, मी लक्ष्मण आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो. जे आपण PYQ सिरीज स्टार्ट केली आहे त्यालाच पुढे कंटिन्यू करत आपण आज PYQ 2023 मधला एक क्वेश्चन घेतलेला आहे. तो क्वेश्चन कसा आहे, कंपेअर MRA QAM अँड MRA PSK. QAM म्हणतं क्वाड्रेचर अँप्लिट्यूड मॉड्युलेशन आणि PSK म्हणजे फेज शिफ्ट किंग. ओके, तर त्याच्यामध्ये आपल्या दोघांचा कंपॅरिझन बघायचं आहे, दोघांचा डिफरन्स बघू आपण. डिफरन्स आहे कंपॅरिझन. ओके, QAM हा PSK आणि ASK पासून बनलेला असतो. PSK म्हणजे असतं फेज शिफ्ट किंग आणि ASK म्हणजे अँप्लिट्यूड शिफ्ट किंग. ओके, आणि PSK असतो फेज शिफ्ट किंग. ओके, या दोघांचा आपल्याला डिफरन्स बघायचा आहे. सगळ्यात पहिलं पॅरामीटर काय, मॉड्युलेशन कॅरेक्टरिस्टिक. ओके, नंतर बघा मॉड्युलेशन कॅरेक्टरिस्टिक QAM मध्ये काय असतं, कॅरियर अँप्लिट्यूड अँड फेज व्हॅरी. याच्यामध्ये काय होतं, अँप्लिट्यूड आणि फेज काय होतो, व्हॅरी होतो, म्हणजे तो चेंज होतो, कंटिन्युअसली व्हॅरी असतो. ओके, आणि PSK म्हणजे असतो फक्त फेज व्हॅरी होतो, फेज व्हॅरी होतोय. PSK फेज, त्याच्यात फक्त फेज व्हॅरी होतो. QSK म्हणजे काय, P म्हणजे फेज आणि A म्हणजे काय, अँप्लिट्यूड. याच्या दोन्ही पण व्हॅरी होते. ओके, त्याच्यानंतर बँडविड्थ. बँडविड्थ काय असते, 2FB/N. N म्हणजे नंबर्स ऑफ बीट पर सिम्बॉल. ओके, आणि PSK मध्ये काय असतं, F2B/N म्हणजे N म्हणजे काय, नंबर्स ऑफ बीट्स पर सिम्बॉल. दोघांचा पण बँडविड्थचा फॉर्म्युला सेमच आहे. ओके, FB जसा चेंज होतो तसं याची बँडविड्थ FB आणि N नंबर्स ऑफ बीट्स पर सिम्बॉल जसे चेंज होतात तसं त्याची बँडविड्थ पण काय होती, चेंज होती. ओके, क्रिस्टलायझेशन डायग्राम फॉर द N इज इक्वल टू 16 सिम्बॉल. याच्यामध्ये बघा PSK मध्ये आणि QAM म्हणजे QAM आणि PSK मध्ये पण 16 सिम्बॉल आपण N किती, N इज इक्वल टू 16 सिम्बॉल आपण वापरणार आहे डायग्राम मध्ये. ओके, याच्यामध्ये QAM मध्ये काय करतो आपण, इथं आपण स्क्वेअर वेव्ह स्क्वेअर मध्ये आपण याचे डायग्राम काढतो कॅस्टलेशनची, आणि याची सर्कल मध्ये असते. ओके, सर्कल म्हणजे याची डायग्राम असते आणि याची स्क्वेअर मध्ये असते. ओके, प्रत्येक आपल्या इच ब्लॉक मध्ये 4 सिम्बॉल आहे, 1 2 3 4. सेकंड मध्ये 4, थर्ड मध्ये 4 आणि फोर्थ मध्ये पण 4 सिम्बॉल. प्रत्येक इच सिम्बॉल मध्ये, इच क्वाड्रंट मध्ये 4 सिम्बॉल आहेत, आणि याच्यामध्ये पण इच क्वाड्रंट मध्ये 4 सिम्बॉल आहेत. ओके, आणि हे कसं एक सर्कलची डायग्राम रिप्रेझेंट करतं आणि हे स्क्वेअरची डायग्राम रिप्रेझेंट करते, म्हणून त्याला म्हणते 16 QAM आणि 16 PSK. ओके, त्याच्यानंतर बघा बीट्स पर सिम्बॉल. बीट्स पर सिम्बॉल फॉर्म्युला, त्याचा फॉर्म्युला काय, N इज इक्वल टू लॉग टू बेस. याच्या बेसला काय 2A, त्या बेसला काय 2A आणि N आहे. ओके, याचा पण फॉर्म्युला सेम आहे, N इज इक्वल टू लॉग टू बेस 2 इंटू N. ओके, नंतर अँप्लिट्यूड अँड फेज नॉईस. आता अँप्लिट्यूड अँड फेज नॉईस, अँप्लिट्यूड नॉईस किती, फेजचं नॉईस किती. अँप्लिट्यूड नॉईस इज व्हेरी हाय. याचं QAMचं काय, QAMचं अँप्लिट्यूड नॉईस इज व्हेरी हाय. ओके, आणि PSKचं काय, अँप्लिट्यूड नॉईस इज निग्लिजिबल. याच्यात थोडं लई निग्लिजिबल आहे, म्हणजे खूप थोडं आहे, आणि फेज नॉईस इज लो. याच्यामध्ये फेज नॉईस कमी आहे आणि फेज नॉईस इज व्हेरी हाय, याच्यामध्ये खूप जास्त आहे. ओके, याच्यात एक कमी आहे, याच्यात खूप जास्त आहे, याच्यात जे कमी आहे त्याच्यात जास्त आहे. ओके, नॉईस आणि अँप्लिट्यूड. ओके, त्याच्यानंतर बघा खाली पॅरामीटर बघा, पॅरामीटर मध्ये QAM आणि PSK. याच्यात बघा इक्लिडियन डिस्टन्स फॉर 16 सिम्बॉल्स. इक्लिडियन डिस्टन्स म्हणजे काय असतं, दोन सिम्बॉल मधलं डिस्टन्स. हा एक सिम्बॉल आणि हा एक सिम्बॉल, या दोघांच्या मधलं डिस्टन्स असतं, त्याला म्हणजे इक्लिडियन डिस्टन्स. काय म्हणते, इक्लिडियन डिस्टन्स. ओके, ते काय साठी काढणार आपण, 16 सिम्बॉल साठी. त्याचा फॉर्म्युला काय, D इज इक्वल टू रूट ऑफ 0.4 ES. ओके, ES. ओके, याचा पण तोच आहे, सॉरी चेंज आहे. त्याचा इक्लिडियन डिस्टन्सचा फॉर्म्युला काय, D इज इक्वल टू 2 इंटू रूट ऑफ ES इंटू साइन ऑफ पाय बाय N. ओके, पाय बाय N. हायर इक्लिडियन डिस्टन्स कम्पेअर टू PSK. PSKच्या कम्पेअर नुसार QAMचं काय इक्लिडियन डिस्टन्स कसं आहे, जास्त आहे. ओके, आणि लोअर इक्लिडियन डिस्टन्स कम्पेअर टू QAM. QAMच्या कम्पेअर नुसार PSKचं इक्लिडियन डिस्टन्स काय कमी आहे. ओके, बाकीच्या नुसार आपण इथं बघतच नाही, फक्त PSK आणि QAM या दोघांचं कम्पॅरिझन करताय. इक्लिडियन डिस्टन्स जास्त कोणाचं आहे, QAMचं, आणि कमी कोणाचं आहे, PSKचं. ओके, त्याच्यानंतर बघा पॉवर इफिशियन्सी. पॉवर इफिशियन्सी कोणाची कशी आहे ते पण बघू. QAM सॅक्रिफाइस द पॉवर इफिशियन्सी फॉर द स्पेक्ट्रल इफिशियन्सी डिक्रीजेस ॲट हायर ऑर्डर. ओके, हे काय करतं, पॉवर सॅक्रिफाईस करतं. QAM काय करतं, सॅक्रिफाइस द पॉवर इफिशियन्सी फॉर द स्पेक्ट्रल इफिशियन्सी डिक्रीजेस ॲट हायर ऑर्डर. जसं हायर ऑर्डर जाईल तसं डिक्रीज होती. ओके, त्याच्यानंतर PSK इज मोर पॉवर इफिशियंट फॉर द लोअर मॉड्युलेशन ऑर्डर. जसं लोअर मॉड्युलेशनला याचं येईन, समज लोअर मॉड्युलेशनला याची ऑर्डर येईल, तशी याची काय पॉवर इफिशियन्सी कशी आहे, इफिशियंटी जास्त आहे. ओके, मोर आहे. आणि जे QAM सॅक्रिफाईस करतं पॉवर इफिशियन्सी फॉर स्पेक्ट्रल हायर ऑर्डरला गेलं तर डिक्रीज होतं. ओके, सॅक्रिफाईस करत. रेंज
and the data rate. Okay, range and data rate. QAM is good for the short range. QAM कसा आहे, शॉर्ट रेंज साठी कसं आहे, गुड आहे. आणि इज हायर डेटा रेट कम्युनिकेशन, म्हणजे जर आपण याचा एका मिनिमम डिस्टन्स साठी याचा उपयोग केला क्यूएमचा, तर ते गुड म्हणजे एकदम बेस्ट आहे आपल्यासाठी वापरण्यासाठी पीएसकेच्या कम्पेअर नुसार. ओके. आणि ते हाय डेटा रेट कम्युनिकेशन म्हणजे नॉईस, म्हणजे आपल्याला जे आउटपुट पाहिजे ते परफेक्ट आउटपुट देणार क्यूएम कोणत्या रेंजमध्ये, शॉर्ट रेंजसाठी फक्त. ओके. पीएसके गुड फॉर लॉंग रेंज, आपण पीएसकेला जास्त लांबच्या रेंजसाठी वापरू शकतो. पॉवर सेन्सिटिव्ह कम्युनिकेशन आहे, पॉवर सेन्सिटिव्ह कम्युनिकेशन पण पीएसके मध्ये आहे आणि क्यूएम मध्ये पॉवर सेन्सिटिव्ह कम्युनिकेशन नाही. ओके. स्पेक्ट्रल इफिशियन्सी काय, स्पेक्ट्रल इफिशियन्सी हाय आणि वाईडली यूज फॉर द डाटा हाय डाटा रेट कम्युनिकेशन, याचा यूज कुठं होतो क्यूएमचा, हाय आणि वाईडली यूज फॉर द डाटा रेट, हाय डेटा रेट कम्युनिकेशन साठी. ओके. आणि मॉडरेट. ओके. याचा हाय आहे आणि याचा कसा आहे मॉडरेट, डिक्रीजेस विथ हायर ऑर्डर. जसे आपण हायर ऑर्डरचा उपयोग करू पीएसकेचा, ते कसं होतं, त्याची इफिशियन्सी कमी होत चालते. ओके. आणि याची इफिशियन्सी हाय पुढं वाईडली यूज फॉर हाय डेटा रेट कम्युनिकेशन. ओके. हाय डेटा रेट कम्युनिकेशन स्पेक्ट्रल इफिशियन्सी बघितली. ओके. त्याच्यानंतर नॉईस इम्युनिटी. नॉईस इम्युनिटी एक्सलंट बट सेन्सिटिव्ह टू अँप्लिट्यूड नॉईस. एक्सलंट आहे बट सेन्सिटिव्ह टू अँप्लिट्यूड नॉईस आहे. गुड अँड नॉट सेन्सिटिव्ह फॉर अँप्लिट्यूड नॉईस, हा सेन्सिटिव्ह नाही अँप्लिट्यूड नॉईस साठी. ओके. ऍप्लिकेशन बघू, याचा यूज कुठे कुठे केला जातो आणि याचा यूज कुठे कुठे केला जातो. ओके. लोअर ऑर्डर ऍप्लिकेशन आणि हायर ऑर्डर ऍप्लिकेशन दोन टाईप. ओके. ऍप्लिकेशन क्यूएमचा आणि पीएसकेच. लोअर ऑर्डर ऍप्लिकेशन 16 QAM, 32 QAM वायफाय. ओके. 13 QAM आणि 16 QAM आणि 32 QAM. ओके. वायफाय मध्ये केला जातो, डिजिटल केबल टीव्ही आणि ब्रॉडबँड इंटरनेट. ओके. याच्यामध्ये त्याचा यूज केला जातो. लोअर ऑर्डर ऍप्लिकेशन. हायर ऑर्डर ऍप्लिकेशन काय, हायर ऑर्डर म्हणजे 64 QAM, 256 QAM आणि 1024 QAM. याचा कसा 4G 5G ऑप्टिकल कम्युनिकेशन मध्ये याचा यूज केला जातो कशाचा, QAMचा. आणि पीएसकेचा यूज कुठे केला जातो, त्याच्यामध्ये लोअर ऑर्डर आणि हायर ऑर्डर दोन पण. ओके. बीपीएसके, क्यूपीएसके आणि 8PSK. ओके. हे त्याचे तीन टाईप. ओके. त्याच्यामध्ये बघा सॅटेलाइट मध्ये केला जातो, जीएसएम मध्ये आणि डीप स्पेस मध्ये याचा यूज केला जातो. हायर ऑर्डर ऍप्लिकेशन कोणते कोणते, 16 QAM हा हायर ऑर्डर साठी वापरला जातो आणि तो पण कुठे सॅटेलाइट लिंक्स मध्ये याचा यूज केला जातो. इतके जर तुम्ही पॉईंट पेपर मध्ये लिहिले तर तुम्हाला मी सांगतो पूर्णचे 100% संपूर्ण मार्क तुम्हाला भेटतील. ओके. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर करायला अजिबात विसरू नका. आपले सगळे पीआयक्यू आपण अपलोड करत आहोत, तरी व्हिडिओ आणि चॅनलला शेअर सगळ्या तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा आणि त्यांना पण या प्लेलिस्टचा फायदा होऊ द्या. ओके. धन्यवाद. थँक्यू.